श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 20. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 16 ते अध्याय 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 21 ते अध्याय 25 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात शिवमहापुराण भाग 20. ब्रह्माजी पुढील कथा सांगू लागले. ब्रह्माजी म्हणाले, हे देवर्षी नारद, जेव्हा तू पंचाक्षर मंत्राचा उपदेश करून पार्वतीचे घर सोडले तेव्हा देवी पार्वती मनातून खूप प्रसन्न झाली, कारण तिला महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्याचे साधन मिळाले होते. तपश्चर्या केल्यानेच त्रिलोकीनाथ भगवान शिवांना प्रसन्न करता येते हे तिला माहीत झाले. त्यानंतर तिने मनात तपश्चर्या करण्याचा निर्णय घेऊन आपले पिता हिमराज आणि माता मैना यांना सांगितले की तिला भगवान शिवांची तपश्चर्या करायची आहे. माझे शरीर, रूप, जन्म आणि वंश यांची सार्थकता यामुळेच होईल. तिची तपश्चर्या करण्याची इच्छा ऐकून पिता हिमालयाने तिला आनंदाने परवानगी दिली, परंतु आई मैनाने तिला घरापासून दूर जाऊन अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यापासून रोखले. पार्वतीला थांबवताना मैनाच्या मुखातून ऊ आणि मा हे शब्द बाहेर पडले आणि तेव्हापासूनच तिचे नाव उमा पडले. पार्वतीच्या मात्र जिद्दीपुढे मैना काही करू शकली नाही आणि मग तिने सुद्धा पार्वतीला तपश्चर्या करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मातापित्याची परवानगी मिळाल्यावर देवी पार्वती आनंदाने आपल्या सखींसोबत तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. मनी ती भगवान शिवांचे स्मरण करत होती. वाटेमध्ये पार्वतीने आपल्या सुंदर वस्त्रांचा त्याग केला आणि वल्कले आणि मृगजीन परिधान केले. उत्तम वस्त्रांचा त्याग करून देवी गंगोत्री नावाच्या तीर्थक्षेत्राकडे निघाली. हे स्थान गंगावतरण तीर्थ या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देवी पार्वतीने तपश्चर्या करण्याचे ठरवले. गौरीच्या तेथील तपश्चर्येमुळेच हा पर्वत गौरी शिखर या नावाने प्रसिद्ध झाला आहे. पार्वतीने त्या ठिकाणी अनेक फळझाडे लावली. त्यानंतर जमीन शुद्ध करून, वेदी बनवून, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आणि मन एकाग्र करून कठोर तपश्चर्या सुरू केली. अशी तपश्चर्या ऋषीमुनींनाही कठीण होती. भयंकर उष्णतेच्या दिवसातही पार्वतीने तिच्या भोवती अग्नी प्रदीप्त केला आणि मध्यभागी बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागली. पावसाळ्यामध्ये खडकावर किंवा वेदीवर बसून ती पाण्याच्या प्रवाहाने सतत भिजत शांतपणे मंत्रजप करत राहिली. हिवाळ्यामध्ये काहीही न खाता ती थंड पाण्यामध्ये बसून पंचाक्षर मंत्राचा जप करत राहिली. कधी कधी ती रात्रभर बर्फाच्या खडकावर बसून ध्यान करत असे. सर्व काही विसरून ती भगवान शिवांच्या ध्यानामध्ये मग्न होऊन गेली. पार्वती शुद्ध अंतकरणाने वादळ, कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस आणि तेजस्वी सूर्यप्रकाश यांची चिंता न करता इच्छित फळ देणारे भगवान शिवांचे ध्यान करत होती. अनेक प्रकारची संकटे तिच्यावर आली, पण तिचे मन भगवान शिवांच्या चरणांवर केंद्रित राहिले. तपश्चर्याच्या पहिल्या वर्षी तिने फक्त फळे खाल्ली. दुसऱ्या वर्षी ती फक्त झाडांची पाने खात असे. अशी तपश्चर्या करत अनेक वर्ष गेली. देवी पार्वतीने पुढे सर्व काही खाणेपिणे बंद केले. आता ती फक्त उपवास करून शिवांची पूजा करायची. मग पुढे तिने अन्नासाठी पानेही सोडल्यामुळे देवांनी तिचे नाव अपर्णा ठेवले. त्यानंतर देवी पार्वती एका पायावर उभे राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू लागले. अशा प्रकारे भगवान शिवांची त्या तपोवनामध्ये तपश्चर्या करत असताना 3000 वर्ष गेली. 3000 वर्ष उलटल्यानंतर देवी पार्वतीला चिंता वाटू लागली. ती विचार करू लागली की यावेळी महादेवांना माहीत नाही की काय मी फक्त त्यांच्यासाठी तपश्चर्या करते, आणि मग काय कारण आहे की ते अजून माझ्याकडे आले नाहीत. वेदांचा महिमा सांगतो की भगवान शिव हे सर्वज्ञ आहेत, सर्व काही जाणणारे आहेत, सर्व सुखसुविधा देणारे आहेत, सर्वांचे विचार ऐकणारे आहेत आणि इच्छित वस्तू प्रदान करणारे आहेत. मग ते त्यांच्या कृपेने मला आशीर्वाद का देत नाही? मी माझ्या सर्व इच्छा आकांक्षा त्यागून माझे लक्ष फक्त भगवान शिवांवर केंद्रित केले आहे. भगवंता, जर मी भक्तिभावाने पंचाक्षर मंत्राचा जप केला असेल तर महादेवजी तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे. अशा प्रकारे पार्वती देवी सदैव भगवान शिवांच्या चरणांच्या ध्यानामध्ये तल्लीन होती. आई जगदंबेचा अवतार असलेल्या देवी पार्वतींची ती तपश्चर्या अद्भुत होती.
त्यांच्या तपाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्या तपश्चर्येमुळे तेथील वातावरण अतिशय नयनरम्य झाले होते. झाडे नेहमी फळांनी भरलेली असायची. विविध प्रकारची सुंदर सुवासिक फुले तिथे सतत बहरलेली असायची. ते स्थान कैलास पर्वतासारखे सुंदर होते आणि पार्वतीच्या तपश्चर्येमुळे सिद्धीचे मूर्त स्वरूप बनले होते. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, हे नारद, पार्वतीने भगवान शिवांना तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली असताना बरीच वर्ष केली, पण भगवान शिवांनी तिला वरदान दिले नाही. त्यांचे दर्शन तर सोडाच, पण जेव्हा पार्वतीचे पिता हिमालय आणि आई मैना आणि मेरू आणि मंदाराचल आले, तेव्हा त्यांनी पार्वतीला खूप समजावले आणि तिला घरी परतण्याची विनंती केली. मग ते सर्व ऐकून देवी पार्वती नम्रपणे म्हणाली, हे बाबा आणि आई, मी दिलेले वचन तुम्ही विसरलात का? माझ्या तपश्चर्येने मी निश्चितपणे भगवान शिवांना प्राप्त करून घेईन. तुम्ही शांतपणे तुमच्या घरी परत जा. या ठिकाणीच महादेवांनी क्रोधित होऊन कामदेवाला जाळून भस्म केले आणि क्रोधाच्या आगीमध्ये जंगलेही भस्मसात केली. त्या त्रिलोकीनाथ भगवान शिवांना मी माझ्या तपश्चर्येनेच येथे बोलावीन. तुम्हा सर्वांना माहीत आहे की भक्तवत्सल भगवान शिव केवळ भक्तीनेच प्रसन्न होऊ शकतात. आई, बंधू आणि पिता यांना हे सांगितल्यावर देवी पार्वती शांत झाली. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आलेले त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे कौतुक करत घरी परतले. माता पिता परतल्यानंतर देवी पार्वती पुन्हा दुप्पट उत्साहाने तपश्चर्येमध्ये लीन झाली. तिची अद्भुत तपश्चर्या पाहून सर्व देव, दानव, मानव इत्यादी सर्व त्रिलोक्य असतील सर्व जीव तृप्त झाले. सगळी प्रकृती क्षुब्ध आणि त्रस्त का आहे हे देवतांना समजना आणि ते जाणून घेण्यासाठी इंद्र आणि सर्व देव गुरु बृहस्पतींकडे गेले. त्यानंतर ते सर्वजण माझ्याकडे आले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि माझी स्तुती केली आणि मला ते विचारू लागले की हे प्रभू, या जगाच्या संतृप्ततेचे कारण काय आहे? त्यांचा प्रश्न ऐकून त्रिलोकीनाथ भगवान शिवांच्या चरणी ध्यान करत असताना मला कळाले की जगामध्ये जे काही अग्नी उत्पन्न झाले आहे ती पार्वतीने केलेल्या तपश्चर्येचे फळ आहे. म्हणून सर्व काही जाणून घेतल्यावर मी श्रीहरी विष्णूंना सांगण्यासाठी देवतांसह क्षीरसागराकडे गेलो. तेथे श्रीहरी आसनावर बसलेले होते. माझ्यासह सर्व देवांनी विष्णूंना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागले. त्यानंतर मी श्रीहरींना म्हणालो, हे श्रीहरी, पार्वतींच्या उग्र तपश्चर्येने आम्ही सर्वजण तुमच्या आश्रयाला आलो आहोत. आम्हा सर्वांचे रक्षण करा. देवा, आम्हाला वाचवा. आमचे हे दयनीय बोलणे ऐकून श्रीहरी म्हणाले, आज मला पार्वतींच्या या कठोर तपश्चर्येचे रहस्य कळाले, परंतु तिची इच्छा पूर्ण करणे आमच्या सामर्थ्यामध्ये नाही. म्हणून आपण सर्व मिळून त्रिलोकीनाथ भगवान शिवांकडे जाऊयात. या भीषण परिस्थितीमधून तेच आपली सुटका करू शकतील. देवी पार्वतीला तपश्चर्येद्वारे भगवान शिवांना तिचा पती म्हणून मिळवायचे आहे. म्हणून देवी पार्वतीशी विधिवत विवाह करावा अशी आपण भगवान शिवांना प्रार्थना करूयात. या जगाच्या कल्याणासाठी आपण सर्वांनीच भगवान शिवांना पार्वतींशी विवाह करण्याची विनंती केली पाहिजे. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून देव भयभीत झाले आणि म्हणाले, भगवान शिव खूप क्रोधित आणि हट्टी आहेत. त्यांचे नेत्र कालाग्नीसारखे तेजस्वी आहेत. आपण चुकूनही भगवान शिवांकडे जाणार नाहीत. त्यांचा राग खपवून घेतला जाणार नाही. त्यांनी कामदेवाचा नाश केला होता. आम्हाला तर भीती वाटते की त्यांच्या रागामध्ये ते आम्हालाही भस्म करतील. हे नारद, इंद्रादी देवतांचे हे ऐकून लक्ष्मीपती श्रीहरी म्हणाले, तुम्ही सर्व माझे वचन लक्षपूर्वक ऐका. भगवान शिव हे सर्व देवांचे स्वामी आणि भय नष्ट करणारे आहेत. तुम्ही सर्वांनी मिळून परोपकारी भगवान शिवांचा आश्रय घ्यावा. भगवान शिव हे एक पुराण पुरुष, परमदेव आणि परम तपस्वी आहेत. आपण त्यांचा आश्रयच घेतला पाहिजे. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून सर्व देव त्रिलोकीनाथ महादेवांच्या दर्शनासाठी ते तपश्चर्या करत असलेल्या स्थानाकडे निघाले. त्या मार्गावरच देवी पार्वती मोठ्या तपश्चर्येमध्ये मग्न होती. त्यांची तपश्चर्या पाहून सर्व देवांनी आनंदाने हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर त्यांच्या तपश्चर्येची स्तुती करत मी, श्रीहरी विष्णू आणि इतर देवता भगवान शिवांच्या दर्शनाला गेलो. तेथे पोहोचल्यावर सर्व देव काही अंतरावर उभे राहिले. नारद, तू भगवान शिवाचा महान भक्त आहेस आणि त्यांच्या कृपेने सदैव निर्भय राहतोस. म्हणून तू भगवान शिवांच्या जवळ गेला आणि त्यांना आनंदित पाहून
मग तो आम्हा सर्वांकडे परत आला आणि त्यांच्या आनंदाबद्दल सांगितले. मग आम्ही सर्व शिवांच्या जवळ गेलो. भगवान शिव प्रसन्न मुद्रेमध्ये बसले होते. भक्तवत्सल भगवान शिव आपल्या गणाने चारही बाजूनी वेढलेले होते. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, देवांनी तिथे पोहोचून भगवान शिवांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. तेथे उपस्थित नंदीश्वर भगवान शिवांशी बोलले, हे भगवान, देव आणि ऋषी संकटामध्ये तुमच्या आश्रयाला आले आहेत. सर्व देवांचे रक्षण करा. नंदीचे हे शब्द ऐकून भगवान शिवांनी हळूच नेत्र उघडले. समाधीतून बाहेर पडल्यावर परमज्ञानी परमात्मा भगवान शिव देवांना म्हणाले, हे ब्रह्माजी, हे श्रीहरी विष्णू आणि हे देवांनो, तुम्ही सर्व इथे का एकत्र आला आहात? तुमच्या येण्याचे प्रयोजन काय? तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून असं वाटतं की काहीतरी महत्वाचं नक्कीच होत आहे. त्यामुळे कृपया मला त्याबद्दल माहिती द्या. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व देवांचे भय पूर्णपणे नाहीसे झाले आणि ते प्रसन्न होऊन भगवान विष्णूंकडे पाहू लागले. तेव्हा सर्व देवतांचे प्रतिनिधित्व करणारे श्रीहरी विष्णू भगवान शिवांशी बोलले, भगवान शंकर, तारकासूर नावाच्या राक्षसाने आम्हा सर्व देवतांना खूप त्रास दिला आहे. त्याने आम्हाला आपल्या ठिकाणाहून हाकलवून दिले. हे सर्व सांगण्यासाठी आम्ही सर्व देव तुमच्याकडे आलो आहोत. प्रभू, ब्रह्माजींच्या मिळालेल्या वरदानानुसार त्या तारकासुराचा मृत्यू फक्त तुमच्या पुत्राद्वारेच निश्चित आहे. हे देवा, त्या दुष्टाचा नाश करून तुम्ही आम्हा सर्वांचे रक्षण करा. आम्हा सर्वांना वाचवा. प्रभू, तुम्ही हिमालयाची कन्या पार्वती हिच्याशी विवाह करा. फक्त तुमचा विवाहच आमचे संकट दूर करू शकतो. प्रभू, तुम्ही भक्तवत्सल आहात. तुमच्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी तुम्ही देवी पार्वतीशी लवकरच विवाह करा. विष्णूजींचे हे शब्द ऐकून भगवान शिव म्हणाले, देवांनो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी परमसुंदरी देवी पार्वतीशी विवाह केला तर या पृथ्वीवरील सर्व मानव, देव आणि ऋषी वासनामय होतील. मग त्यांना परोपकाराच्या मार्गावर चालता येणार नाही. देवी दुर्गा तिच्या विवाहाने कामदेवाला पुनरुज्जीवित करील. कामदेवाचे दहन करून मी केवळ देवांचेच कार्य केले होते. सर्व देव निस्वार्थपणे महान तपश्चर्या करत होते, जेणेकरून ते विशिष्ट हेतू पूर्ण करू शकतील. कामदेवाच्या अनुपस्थितीमुळे सर्व देव शांतपणे बसून समाधीमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न होता ध्यान करू शकतील. वासनेमुळे राग येतो, रागामुळे आसक्ती येते आणि आसक्तीमुळे तपश्चर्या नष्ट होते. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना सांगतो की वासना आणि क्रोध सोडून तपश्चर्या करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, त्रिलोकीनाथ भगवान शिवांच्या मुखातून हे सर्व ऐकून आम्ही सर्व त्यांच्याकडे विस्मयाने पाहत राहिलो आणि सर्व देव आणि ऋषींना निस्वार्थी राहण्याचा सल्ला दिल्यानंतर ते शांत झाले आणि ध्यानामध्ये लीन झाले. भगवान शिव ब्रह्मदेवाच्या रूपाने आत्मपरीक्षण करू लागले. श्रीहरी विष्णूंसह इतर देवतांनी जेव्हा भगवान शिवांना ध्यानामध्ये मग्न झालेले पाहिले तेव्हा ते सर्व नंदीश्वरांना म्हणू लागले, नंदीश्वरजी, आता आम्ही काय करू? भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा काहीतरी मार्ग सुचवा. तेव्हा नंदीने सर्व देवांना उद्देशून म्हटले, तुम्ही सर्व भक्तगण भगवान शिवांची प्रार्थना करत राहा. ते नेहमी आपल्या भक्तांच्या अधीन असतात. मग नंदीश्वराचे म्हणणे ऐकून देवांनी पुन्हा भगवान शिवांची स्तुती सुरू केली. ते म्हणाले, हे देवादिदेव महादेव, करुणानिधान भगवान शिवशंकर, आम्ही आपल्या आश्रयाला आलो आहोत. तुम्ही आमचे सर्व दुःख दूर करा आणि आमचे रक्षण करा. अशा प्रकारे देवतांनी अनेक वेळा भगवान शिवांची स्तुती केली. त्यानंतर जेव्हा देवांनी डोळे उघडले तेव्हा सर्व देव त्यांचे करुणामय वाणीने स्तुती करत रडू लागले. तेव्हा श्रीहरी विष्णूंनी आपल्या मनामध्ये भगवान शिवांचे स्मरण करायला सुरुवात केली आणि करुणामय स्वरामध्ये त्यांनी विनंती करायला सुरुवात केली. सर्व देवतांच्या, माझ्या आणि श्रीहरी विष्णूंच्या वारंवार विनंती केल्यावर भगवान शिवांनी त्यांचे नेत्र उघडले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, तुम्ही सर्व एकत्र का आलात? श्रीहरी विष्णू म्हणाले, हे देवेश्वर, हे शिवशंकर, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्हाला सर्व काही माहित आहे. तुम्ही आमचे मनही जाणता. तरीही आमच्या मुखातून जर तुम्हाला ऐकायचे असेल तर ऐका. तारक नावाचा राक्षस आजकाल खूप शक्तिशाली झाला आहे. तो देवतांना अनेक प्रकारचा त्रास देतो.
म्हणून आपण सर्व देवांनी देवी जगदंबेची प्रार्थना केली आणि गिरिराज हिमालयाची कन्या पार्वती म्हणून त्यांनी अवतार घेतला. म्हणून आम्ही तुम्हाला देवी पार्वतीला तुमच्या पत्नीच्या रूपात मिळवावी अशी प्रार्थना करत आहोत. भगवान ब्रह्मदेवांच्या वरदानानुसार केवळ भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्रच तारकासुराचा वध करून आपल्याला त्याच्या दहशतीपासून मुक्त करू शकतो. देवी पार्वती मुनिश्रेष्ठ नारदांच्या उपदेशानुसार कठोर तप करत आहेत. त्यांच्या तपश्चर्येच्या तीक्ष्णतेच्या प्रभावामुळे सर्व जग संतृप्त झाले आहे. म्हणूनच हे देवा, तुम्ही पार्वतींना वरदान द्यायला जा. हे भगवान, हे संकट आणि देवतांचे दुःख संपवण्यासाठी देवी पार्वतीवर तुमचा आशीर्वाद हवा. तुमचा विवाह सोहळा पाहण्यासाठी आम्ही सर्व खूप उत्सुक आहोत. म्हणूनच देवा, लवकरात लवकर विवाह करून आमची ही इच्छा पूर्ण करा. प्रभू, रतीला तुम्ही दिलेले वरदान पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तर हे महेश्वरा, तुम्ही तुमचे वचन लवकरात लवकर पूर्ण करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, असे बोलून आणि नतमस्तक होऊन विष्णूजी आणि इतर सर्व देवतांनी पुन्हा एकदा भगवान शंकरांची स्तुती केली. त्यानंतर सर्वजण हात जोडून उभे राहिले. तेव्हा त्यांना पाहून वेदांचे रक्षक भगवान शिव हसतमुखाने म्हणाले, हे हरे, हे ब्रह्मा आणि हे देवतांनो, माझ्या मते विवाह करणं ही योग्य गोष्ट नाही. कारण विवाह ही माणसाला बांधून ठेवणारी साखळी आहे. जगामध्ये अनेक वाईट गोष्टी आहेत. स्त्रीचा सहवास हा त्यापैकीच एक. पुरुष सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो, पण स्त्रीच्या बंधनातून तो कधीच मुक्त होऊ शकत नाही. लोखंड आणि लाकडापासून बनवलेल्या साखळदंडापासून मुक्ती मिळू शकते, पण विवाह हा असा तुरुंग आहे ज्यातून सुटका होणे अशक्य आहे. विवाह मनाला वस्तूचा गुलाम बनवतो, त्यामुळे मोक्षाची प्राप्ती अशक्य होते. मनुष्याला सुखाची इच्छा असेल तर त्याने या विषयांचा त्याग करावा. विषय विषासारखे मानले जातात. या सर्व गोष्टी माहीत असूनही मी तुमच्या सर्वांची प्रार्थना पूर्ण करेन, कारण मी नेहमीच माझ्या भक्तांच्या अधीन असतो. माझ्या भक्तांच्या रक्षणासाठी मी अनेक संकटे सहन केली आहेत. हे हरे, हे ब्रह्मा, तुम्हाला आधीच सर्व काही माहीत आहे. माझ्या भक्तांवर कोणतेही संकट आले की मी त्यांचे संकट दूर करतो. मी भक्तांच्या अधीन राहून त्यांच्या हितासाठी अनुचित कामही करतो. तारकासुराने तुम्हाला दिलेले दुःख मला चांगलेच माहीत आहे. मी ते नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मला विवाह करण्याची अजिबात इच्छा नाही. तरीही पुत्रप्राप्तीसाठी आणि तारकासुराच्या वधासाठी मी देवी पार्वतीशी नक्कीच विवाह करेन. आता तुम्ही सर्वजण निर्भय होऊन आपापल्या लोकी परत जा. तुमचे कार्य मी निश्चितपणे पूर्ण करेन. म्हणून सर्व चिंता सोडा आणि आनंदाने आपल्या घरी परत जा. असे बोलून भगवान शिवशंकर शांत झाले आणि समाधीमध्ये ध्यानमग्न झाले. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, हे नारद, देवता आपापल्या निवासस्थानी परतल्यानंतर भगवान शिव पार्वतींच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्याचा विचार करू लागले. ते त्यांच्या परम ब्रह्ममुक्त स्वरूपाचे चिंतन करू लागले. वास्तविक ते सर्वज्ञ आहेत. प्रत्येक गोष्टीचे निर्माता देव आहेत. त्यावेळी देवी पार्वती अत्यंत कठोर तपश्चर्या करत होती. ती तपश्चर्या पाहून स्वतः भगवान शिव देखील आश्चर्यचकित झाले. त्यांच्या अखंड भक्तीने भगवान शिव विचलित झाले. तेव्हा भगवान शिवांना सप्त ऋषींचे स्मरण झाले आणि त्यांचे स्मरण करतात ते 7 ऋषी तेथे आले. ते खूप आनंदी होते आणि स्वतःच्या भाग्याचा त्यांना हेवा वाटत होता. त्यांना पाहून शिवजी हसत हसत म्हणाले, तुम्ही सर्व परम परोपकारी आहात. सर्व गोष्टींचे ज्ञाती आहात. गिरिराज हिमालयाची कन्या पार्वती यावेळी गौरी शिखरावर निर्मळ मनाने तपश्चर्या करत आहे. तिच्या तपश्चर्याचा एक उद्देश आहे की मला पती म्हणून प्राप्त करावे. तिने आपल्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे. ऋषीमुनींनो, तुम्ही सर्व माझ्या इच्छेने देवी पार्वतींच्या जवळ जा आणि तिच्या तपश्चर्येची, तिच्या धैर्याची परीक्षा घ्या. भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यानंतर सप्त ऋषी देवी पार्वतीच्या तपश्चर्येच्या ठिकाणी गेले. तेथे देवी पार्वती तपश्चर्येमध्ये मग्न होती. पुढे त्या ऋषींनी देवी पार्वतीला हात जोडून नमस्कार केला आणि ते म्हणाले, हे देवी, हे गिरिराज नंदिनी, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुम्ही ही तपश्चर्या का करत आहात. या तपाद्वारे
तुम्हाला कोणत्या देवतेला प्रसन्न करायचे आहे आणि तुम्हाला कोणते फल हवे आहे. असे त्या सप्तऋषींनी विचारल्यावर गिरिजा कुमारी देवी पार्वती म्हणाल्या, हे मुनीश्वरांनो, तुम्हा लोकांना माझे शब्द नक्कीच अशक्य वाटतील. यासोबतच मला भीती वाटते की तुम्ही लोक माझी चेष्टाही कराल, पण तरीही तुम्ही मला काही विचारलं तर मी तुम्हाला नक्कीच उत्तर देते. माझे मन खूप चांगल्या कामासाठी तपश्चर्या करत आहे. हे काम करणे खूप अवघड असले तरी ते साध्य करण्यासाठी मी मनापासून काम करत आहे. देवर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे मी भगवान शिवांना माझे पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप करत आहे. माझे मन सदैव त्यांच्याच ध्यानामध्ये मग्न असते आणि त्यांच्याच चरणांचा विचार करत असते. देवी पार्वतींचे हे शब्द ऐकून सप्तऋषी हसू लागले आणि पार्वतीला तपश्चर्येपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने ते खोटे बोलले आणि म्हणाले, हे हिमालय कन्या पार्वती, देवर्षी नारद हे स्वतःला मोठे विद्वान समजतात. वास्तविक त्यांचे अंतःकरण क्रूरतेने भरलेले आहे. ते खूप हुशार दिसतात. आपण त्यांना समजू शकला नाही. नारद नेहमी कपटी बोलतात. ते इतरांना मोहामध्ये पाडतात. त्यांचे बोलणे ऐकूनच नुकसान होते. त्यांनी प्रजापती दक्षाच्या पुत्राला असा उपदेश केला की त्यांनी आपले घर कायमचे सोडले. त्यांनी दक्षाच्या इतर मुलांनाही बेघर केले आणि त्यांना भिक्षुक केले. नारदांनी विद्याधर चित्रकेतूचे घर उद्ध्वस्त केले. प्रल्हादाला भक्तिमार्गाचा अवलंब करून आपला शिष्य बनवून त्यांनी हिरण्यकशिपूला प्रल्हादावर अनेक अत्याचार करायला लावले. नारद ऋषी आपल्या मधुर वाणीने लोकांना नेहमी मोहित करतात आणि मग ते प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार वागवतात. ते केवळ शरीराने शुद्ध दिसतात, पण त्यांचे मन मलिन आहे. ते नेहमी आमच्यासोबत असतात, म्हणून आम्ही त्यांना चांगले ओळखतो. हे देवी, तुम्ही खूप अभ्यासू आणि अत्यंत जाणकार दिसतात. तरीही नारदांनी तुम्हाला कसे फसवले? त्रिलोकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे वैकुंठाचे स्वामी लक्ष्मीपती श्रीहरी विष्णू. तेच तुमच्यासारखे सुंदर आणि शुभ आहेत. तेच तुमचा पती म्हणून योग्य आहेत. म्हणून हे देवी, भगवान शिवांना आपला पती म्हणून प्राप्त करण्याचा हा हेतू तुम्ही सोडून द्या. सप्तऋषींचे हे शब्द ऐकून देवी पार्वती जगदंबेचा अवतार हसायला लागली आणि त्या परमज्ञानी सप्तऋषींना म्हणाली, अरे मुनीश्वरांनो, तुम्ही तुमच्या समजुतीनुसार बरोबर आहात, पण मी माझा ठाम विश्वास सोडू शकत नाही. मी गिरिराज हिमालयाची कन्या आहे. पर्वतीय कन्या असल्याने मी स्वाभाविकपणे कणखर आहे. मी तपश्चर्येला घाबरत नाही. म्हणूनच तुम्ही ऋषीमुनींनो मला रोखण्याचा प्रयत्न करू नका. मला माहीत आहे की देवर्षी नारदांनी मला दिलेला उपदेश आणि भगवान शिवांच्या प्राप्तीचे साधन हे असत्य नाही. मी ते नक्कीच पाळेन. हे सर्वज्ञात आहे की गुरूंचे शब्द नेहमी फायद्याचे असतात. म्हणूनच मी माझे गुरु नारदजींच्या शब्दांचे काटेकोरपणे पालन करीन. यानेच मला दुःखापासून मुक्ती मिळेल आणि सुख मिळेल. जे गुरूंचे वचन खोटे समजून पाळत नाहीत त्यांना इहलोक आणि परलोकामध्ये दुःखच मिळते. म्हणून गुरूंचे शब्द ही काळ्या दगडावरील रेष मानून त्यांचे पालन केलेच पाहिजे. त्यामुळेच माझे घर स्थायिक हो वा ना हो, आणि मी हा तपश्चर्येचा मार्ग सोडणार नाही. हे ऋषीमुनींनो, जर भगवान शिवांनी मला त्यांची पत्नी म्हणून स्वीकारले नाही तर मी आयुष्यभर कुमारीच राहीन, मात्र इतर कोणाशीही विवाह करणार नाही. असे म्हणत देवी पार्वतींनी सप्तऋषींना हात जोडून नमस्कार केला आणि भक्तिभावाने शिवांच्या चरणांचे स्मरण करून त्या पुन्हा तपश्चर्येमध्ये लीन झाल्या. तेव्हा पार्वतीच्या मुखातून त्यांचा निश्चय ऐकून सप्तऋषी खूप आनंदित झाले आणि त्यांचा जय जयकार करू लागले. त्यांनी पार्वतीला तिची तपश्चर्या यशस्वी होण्यासाठी आणि भगवान शिवांकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर देवी पार्वतीच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्यासाठी गेलेली सप्तऋषी तिला नमस्कार करून आणि तिथे घडलेल्या सर्व गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी आनंदी मनाने भगवान शिवांच्या निवासस्थानाकडे निघाले. त्यानंतर भगवान शिवांजवळ पोहोचल्यावर सप्तऋषींनी हात जोडून त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, हे सप्तऋषी पार्वतीजींच्या आश्रमातून आले आणि त्यांनी त्रिलोकीनाथ भगवान शिवांना संपूर्ण कथा सांगितली. सप्तऋषी आपापल्या जगामध्ये निघून गेल्यानंतर भगवान शिवांनी स्वतः पार्वतीच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्याचा निर्णय केला. परीक्षा घेण्यासाठी महादेवांनी संन्यासाचे रूप धारण केले आणि पार्वती तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी ते गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी देवी पार्वती ज्या वेदीवर बसलेली होती तिला पाहिले
तिचे मुख चंद्रासारखे तेजस्वी होते. भगवान शिव ब्राह्मणी वेशामध्ये त्यांच्यासमोर प्रकट झाले. ब्राह्मण देवतेचे आगमन पाहून पार्वतीने त्यांची फळे आणि फुलांनी भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर देवी पार्वतीने ब्राह्मण देवतेला विचारले, हे ब्राह्मण देवता, आपण कुठून आला आहात? हे संपूर्ण वन आपल्या परमतेने उजळून निघाले आहे. आपण इथे येण्याचे कारण सांगा. तेव्हा महादेवजी ब्राह्मणाचे रूप घेऊन म्हणाले, मी माझ्या इच्छेनुसार फिरू शकणारा ब्राह्मण आहे. माझे मन केवळ परमेश्वराच्या चरणांचे ध्यान करते. माझे मन त्यांना नेहमी आठवते. इतरांना आनंद देऊन मला आनंद होतो. देवी, मी तपस्वी आहे, पण तू कोण आहेस? तू कोणाची कन्या आहेस आणि यावेळी या निर्जन अरण्यामध्ये काय करत आहेस? हे देवी, या दुर्मिळ आणि कठीण तपश्चर्येने तू कोणाला संतुष्ट करणार आहेस? तपश्चर्या ऋषीमुनी करतात किंवा भगवंताच्या चरणी ध्यान करणे हे ज्येष्ठांचे काम आहे. या कोवळ्या वयामध्ये तू घरातल्या सुखसोयींचा त्याग करून तपस्वी होऊन ब्रह्मचारी पाळणारे जीवन का जगत आहेस? तू कोणा तपस्विनीची पत्नी आहेस आणि तुझ्या पतीप्रमाणे तपश्चर्या करीत आहेस? हे देवी, मला तुझ्याबद्दल सांग. तुझे नाव काय आणि तुझ्या पित्याचे नाव काय आणि तुला तपश्चर्याचा ध्यास कसा लागला? तू वेदमाता गायत्री आहेस की लक्ष्मी की सरस्वती? तेव्हा देवी पार्वती बोलली, हे महान ऋषी, ना मी वेदमाता गायत्री आहे, ना मी लक्ष्मी किंवा सरस्वती. मी गिरिराज हिमालयाची कन्या पार्वती आहे. माझ्या मागील जन्मी मी प्रजापती दक्ष यांची कन्या सती होते. परंतु माझे पिता दक्ष यांनी माझे पती भगवान शिव यांचा अवमान केल्याचे पाहून मी योग अग्नीने माझे शरीर जाळून राख केले. या जन्मातही मला भगवान शिवशंकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. मी नित्य नेमाने त्यांची सेवा करण्यामध्येच व्यस्त असते. परंतु दुर्दैवाने कामदेवाने मारलेल्या बाणामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या क्रोधाच्या अग्नीमध्ये कामदेवाचा नाश केला आणि तिथून निघून गेले. त्यांच्या जाणीने दुःखित होऊन मी त्यांना प्राप्त करण्यासाठीच तपश्चर्या करण्यासाठी या गंगेच्या तीरावर आले आहे. येथे मी खूप दिवसांपासून कठोर तप करत आहे, जेणेकरून मला भगवान शिव माझे पती म्हणून प्राप्त होतील. पण मला तसे करण्यामध्ये यश आले नाही. मी अग्नीमध्ये प्रवेशच करणार होते, पण तुम्ही आलात म्हणून मी थांबले. आता तुम्ही जा, मी अग्नीमध्ये प्रवेश करणार आहे, कारण भगवान शिवांनी अजून मला स्वीकारले नाही. असे म्हणत देवी पार्वतीने अग्नीमध्ये प्रवेश केला. ब्राह्मण देवतांनी त्यांना तसे करण्यापासून खूप रोखले, पण देवी पार्वतीने त्यांचे एकही शब्द ऐकले नाहीत आणि अग्नीमध्ये प्रवेश केला. परंतु देवी पार्वतीच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे ती धगधगती अग्नी पूर्णपणे थंड झाली. अचानक पार्वती आकाशामध्ये वर येऊ लागली. तेव्हा भगवान शिवांनी ब्राह्मण रूपामध्ये येऊन हसत हसत म्हणाले, हे देवी, तुमच्या शरीरावर अग्नीचा कोणताही परिणाम न होणे हे तुमच्या तपश्चर्याच्या यशाचे सूचक आहे. परंतु तुमची इच्छा पूर्ण न होणे तुमचे अपयश दर्शवते. म्हणून हे देवी, तुमच्या तपश्चर्याची इच्छा मला ब्राह्मणाला सांगा. अशा प्रकारे शिवजींनी विचारल्यावर माता पार्वतीची सखी भगवान शिवांना उत्तर देऊ लागली. ती सखी म्हणाली, हे साधू महाराज, माझी सखी गिरिराज हिमालयाची कन्या पार्वती, तिचा अजून विवाह झालेला नाही. तिला भगवान शिवांनाच पती म्हणून स्वीकारून घ्यायचे आहे. यासाठी ती 3000 वर्षांपासून कठोर तप करत आहे. तिने नारदांच्या आज्ञेनुसार हे कठोर तप केले आहे. देवी पार्वतीच्या सखीचे हे शब्द ऐकून तपस्वी वेश धारण केलेले भगवान शिव हसत हसत म्हणाले, देवी, तुझ्या सखीने मला जे काही सांगितले ते मला अगदी विनोदासारखे वाटते. पण तरीही हे जर सत्य असेल तर हे पार्वती, तू स्वतः या गोष्टीचा स्वीकार कर आणि मला तुझ्या मुखातून ही गोष्ट श्रवण करायची आहे. आणि श्रोतो, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 20 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.